हाय फ्रेंड्स, आज म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं, काहीतरी शेअर करावं म्हणून हा ब्लॉग बनवत आहे। काम करत करतच आपल्याला वेळ मिळतो। माझी चालू होती कपड्यांची प्रेस आणि म्हटलं तुमच्यासोबत आपल्यासोबत घडलेले इन्सिडेंट्स पण सांगावे। आपल्यासोबत म्हटल्यापेक्षा काही फ्रेंड्स सोबत आपल्या। माझी एक फ्रेंड आहे, जसं की आपण आता कोणतंही आपल्याला काम करायचं म्हटलं तर प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्टच अवेलेबल असते असं नाही। आणि कोणती गोष्ट करायची, कोणती मोठी गोष्ट करायची तर आपल्याला थोडीशी आवश्यकता पडतेच कोणत्या ना कोणत्या मदतीची। तर त्यानुसारच तिला काढायचं होतं होम लोन, आणि होम लोन काढायचं म्हणून अप्लाय केलेलं होतं, बऱ्याच 2-3 ठिकाणी केलेलं होतं। आणि त्यांच्या घराजवळ राहणारं पण कोणीतरी होतं, जे फायनान्स कंपनीमध्ये म्हणा किंवा कुठे वर्क करत असतात। तर ते दादा कुठेतरी वर्क करत असतील कदाचित। म्हणजे असं काही नाही की यामध्ये फ्रॉड वगैरे झालेला आहे का, काही नाही झालेलं, पण फक्त एवढंच सांगते की म्हणजे लोक म्हणतात मदत करतात पण मदत करत नाहीत। यासाठी मी छोटासा ब्लॉग बनवला। असं कोणाकोणासोबत घडलंय, कोणाकोणासोबत नाही घडलंय हे नक्की सांगा। तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, मी सगळं काम करणार, सगळं व्यवस्थित करून देणार, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स द्या वगैरे वगैरे वगैरे। यांनीही सर्व दिले, सर्व गोष्टी झाल्या, पण झालं असं की त्यांनी म्हणजे नंतर कदाचित त्यांची फाईलच पुढे सरकवली नाही किंवा फाईलच पुढे दिली नाही, आणि नंतर त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशनही बंद केलं, बोलणंही बंद केलं, सगळ्याच गोष्टी बंद केल्या। मग त्यामुळे नंतर त्यांचं काही काम झालेलं नाही। म्हणजे लोक, आणि नंतर दुसऱ्या ठिकाणाहून तर त्यांचं काम लगेचच झालं, त्याला काही वेळ लागला नाही, काहीच झालं नाही। पण म्हणजे लोक असेही असतात की ते आपलं भासवतात पण आपली नसतात। अगदी आपल्या जवळचे लोक आपल्याला कसे धोका देतात या गोष्टीतून आपल्याला समजते। आता तिने सगळे डॉक्युमेंट दिले, सगळ्या गोष्टी केल्या, सगळं झालं, पण समोरच्या व्यक्तीने फाईल समोर सरकवली नाही, काहीच केलं नाही, म्हणजे त्यांनी प्रोसेसच घडवून आणली नाही। आणि बऱ्याच दिवसानंतर मग ते घडलं, ते बोलायला नाही लागले, म्हणजे बोलणंच बंद केलं। त्याच्यावरून तिला समजलं, त्यानंतर तिने दुसरीकडे अप्लाय केलं, सगळं फायनल झालं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या। पण यावरून एक समजलं की आपल्या जवळच्या व्यक्तींवर विश्वास ठेवल्यापेक्षा आपली कोणतीही अशी मोठी कामं जर असतील ना, तर बाय प्रोसेस करा, व्यवस्थित करा, आणि नका कोणावर विश्वास ठेवू। कारण की चांगलं होण्यासाठी मला तरी नाही वाटत कोणी मदत करेल, पण कोणाचं वाईट कसं घडावं ना यासाठी नक्कीच करतात। सगळेच असे असतात असं नाही म्हणणार मी, पण काही लोक खरंच अशी असतात। त्याच्यामुळे काही कोणावर विश्वास ठेवू नका, आणि आपली कामं करताना शक्य होईल तितकी वाजागाजा न करता करा, लवकरच ती पूर्ण होतील असं मला तरी वाटतं। थँक्यू।